दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरून विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधलाय। लोकशाही दडपण्याचा प्रयत्न सुरू असून विद्यार्थ्यांवरील लाठीमार हा हुकुमशाहीचा चेहरा असल्याचा आरोप करत देशात हुकुमशाही विरोधात संघर्ष सुरू झाल्याचं त्यांनी म्हटलंय। पाहूयात। दिल्लीमध्ये ज्या पद्धतीनं देशातील तरुणांचं आंदोलन होतंय, मला वाटतं हे एक क्रांतीची सुरुवात झालेली, परंतु या तरुणांच्या मागणीसाठी ज्या विषयाचा मंत्र्याचा संबंध नाही त्या जयप्रकाश नड्डाला भेटायला पाठवतात, हे कोणती पद्धती आहे? मला वाटतं लोकशाही पूर्णपणे दाबण्याचा प्रयत्न होतोय। विद्यार्थ्यावर अश्रुधूर केला जातोय। आपण देशाचे पंतप्रधान बाहेरच्या देशात जातात, तरुण पोरांच्या डोक्यावर हात फिरवतात आणि आपल्याच लेकरांना मला असं वाटतं त्यांच्यावर गोळ्या झाडल्या जातात, आपल्याच लेकरांवर अश्रुधूर फेकला जातो, त्यांच्याशी बोललं जात नाही। म्हणजे मला असं वाटतं अशा पद्धतीनं वागणारा पंतप्रधान, अशा पद्धतीनं लोकशाहीची चेष्टा या देशात होते। या हुकुमशाहीला हटवण्यासाठीचा एल्गार देशात आता सुरू झालेला दिसतोय।